खरं तर कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये वारकऱ्यांना सुलभ सगळ्या व्यवस्था वारीच्या वाटेवर होत आहेत? पहा, काळ तोही होता आजही होता. आपल्या आईवडिलाच्या काळात आपल्याला सायकल मिळत नव्हती, आज आपण कारने फिरत आहे. हे एक डेव्हलपमेंट आहे. हा एक जीवन विकास साधण्यासाठी माणसाला हर व्यक्तीला तपस्या करावी लागली. कारण कसं की आपल्या आईवडिलांची जी तपस्या आहे त्यांच्यामुळं आपल्याला बी ह्या काही गोष्टी मिळाल्या. असं म्हणू शकत नाही का त्या सरकारने काम नाही केलं, आपण त्यांनी कमसे कम नाही का इथं काटे गोटे तर वेचले आहे की नाही. पण जे हकीकत जे आहे ते आज आपल्या इथं दिवे डोळ्यासमोर दिसत आहे. दिवे दिवे घाटातली जी काही सिच्युएशन अगोदरची त्याच्यामध्ये आता काय फरक झालाय? हा, आता पुष्कळ फरक आहे झाला. मागच्या वेळेस मी आलो, एकदम अरुंद रस्ता होता, गाड्या चढत नव्हत्या, जो वारकऱ्यांना जो त्रास होत होता हा त्रास पुष्कळसा आता कमसे कम 85% कमी झाला आहे. माझ्या दृष्टीने जे पाहिलं आहे मी वयामानानुसार, तर मला आज ह्या गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरिकाय दातून मुनिंद्रे समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आज बघा, ह्या अखंड महाराष्ट्र अगर पुढे जाईल तर ते शेतकरी आणि वारकऱ्याच्या कॉम्बिनेशन मुळेच सामोर जाऊ शकते. कारण ते आज ह्या यात्रेच्या पांडुरंगाला भेटायला आज वारकरी आणि शेतकरी दोघेही जात आहे. आणि ह्यावेळेस आता शेतकऱ्याचा मुद्दा घेता इकडे थोडं अलीकडे, काय सध्या शेती परवडण्यासारखी आहे का नाही? वारकऱ्यांना एक वेगळा प्रश्न. शेती त्याला अलीकडे बाजार दिला नाही तर बाजार सुद्धा कांद्याला पहिल्यापासून नाही. शेती या सरकारनं शेतीच पहिल्यापासून लक्ष दिलं नाही असं आमचं मत आहे. एक वारकरी म्हणून मग काय सरकारकडे काय मागणी असणार आहे? वारकर शेतकऱ्यांसाठी किंवा काहीतरी सवलती, बाजारभाव योग्य दिला, सवलती देण्यापेक्षा बाजारभाव योग्य दिले तर शेती पद्धतशीर शेतकरी होईल अशी आमची अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. खरं तर या वारकऱ्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया. काय कोणतं गाणं म्हणायचं तुला? तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला तू संसार देताना. ये ग रखुमाई ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलानी विठूच्या गाभरी. ओके, धन्यवाद. खरं तर लहानची मुगली जी आहे ती दिवे घाट चढते आणि या चढतानाच ती या ठिकाणी आपलं गायन करते. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? काय वारीच्या वाटेवरून तुम्ही शेतकरीत का? काय मागणी असणार आहे वारकऱ्याची सरकारकडे? सरकारकडे काय मागणी नाही, पण शेतकरी मालाला भाव दिला पाहिजे व्यवस्थितशीर. आणि जे महागाई वाढली आहे या महागाईला थोडं कुठंतरी ब्रेक करून सर्व मालाची खरेदी व्यवस्थितशीर केली पाहिजे. कालचा एक मेसेज का 2 लाखापर्यंत कर्जमाफी जी आहे ते आता मिळणार आहे. तुम्ही एक वारकरी आहात, शेतकरी. 2 लाखापर्यंत कर्जमाफी म्हणत, पण त्याच्यामध्ये अटी टाकली आहेत. ही अटी थोडं इकडे. हा, ती अटी त्या- तुम्ही बोलत होता आता. काय वाटतं बरं? नाही कर्जमाफी उगत ते म्हणायचं झालं नुसतं. असं विश्वास नाही तोपर्यंत. ओके, धन्यवाद. खरं तर वारीच्या वाटेवर वारकरी जे आहे ते बिंदास्त बोलत असतो, मात्र यात झालेली बिंदास्त चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा